पनवेलमध्ये एका वडिलांना 268 मुले. मतदार यादीतील धक्कादायक घोळावर थेट उच्च न्यायालयात धाव. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत उघड झालेल्या धक्कादायक घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतलेलं आहे. एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. अरविंद म्हात्रे यांनी याचिकेत नमूद केलंय की या 268 नावांपैकी बहुसंख्य नावे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची असून संबंधित व्यक्ती पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीत, तरी त्यांची नावे एकाच पत्त्यावर मतदार म्हणून नोंदवण्यात आलेली आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा गंभीर प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका वडिलांना 268 मुले दाखवणे म्हणजे मतदार यादीची थट्टा असून लोकशाही प्रक्रियेचा थेट अपमान आहे. अशा प्रकारे बाहेरील लोकांची नावे मतदार यादीत घालून निवडणुकीत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न होतो आहे, असं अरविंद म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे. या याचिकेद्वारे त्यांनी उच्च न्यायालयाकडे संबंधित मतदार यादीची तातडीनं सखोल चौकशी, बनावट आणि संशयास्पद नोंदी करण्याचे आदेश तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे संपूर्ण पनवेलमध्ये खळबळ उडालेली असून मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि आता उच्च न्यायालय या प्रकरणावर काय भूमिका घेते ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हो, माझ्या पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये 2000 मतदार जवळजवळ बोगस आणि दुबार मतदार होते. या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या, परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार याद्या आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेलं मला काय दिसलं नाही. म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे. तुम्ही पाहू शकता. पुढे काय सांगितलेलं आहे कोर्टाने? कोर्ट आता सोमवारी मला हे देणार आहे डेट. जो 27 तारखेच्या आत निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले आहेत का मतदार याद्यामध्ये जे काय फेरबदल असतील किंवा कुठेशी दोष निर्मिती असेल, जिथे बोगस कुठे झालेले असतील, या संदर्भाचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जी निवडणूक घोषणा करण्यावेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे 27 तारखेपर्यंत जर बदल झाला नाही माझ्या मतदार यादीमध्ये तर मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पनवेल.